श्री विठ्ठल रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। मंदिर समिती तसेच जिल्हा प्रशासनाने याबाबत स्वतंत्र आदेश जारी केले असून आजपासून व्हीआयपी दर्शनावर काटेकोरपणे बंदी लागू करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की संविधानिक पदावरील व्यक्तींनाच राज्य शासनाच्या स्टेट प्रोटोकॉलनुसार दर्शनाची परवानगी दिली जाईल। अशा अत्यंत मर्यादित व्यक्तींनाच नियमानुसार दर्शनाची सुविधा उपलब्ध असणार आहे। यापुढे मंदिरात कोणालाही व्हीआयपी दर्शन दिल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला। जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले की व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय हा मंदिर समितीचा असून जिल्हाधिकारी म्हणून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक आदेशही काढण्यात आले आहेत। त्यामुळे आजपासून या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे। दरम्यान आषाढी दर्शनाच्या पहिल्या दिवशी काही प्रमाणात समन्वयाचा अभाव असल्याची कबुली जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। मात्र आजपासून सर्व यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय वाढवून भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले। व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे सर्वसामान्य वारकरी आणि भाविकांना समान पद्धतीने दर्शनाची संधी मिळणार असून मंदिर परिसरात शिस्तबद्ध व पारदर्शक दर्शन व्यवस्था राबवण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे। दोन विषय, एक सर्वप्रथम म्हणजे व्हीआयपी दर्शन कालपासून बंद केलं होतं आम्ही। पहिला दिवस असल्यामुळे काही कोऑर्डिनेशन इश्यू होत्या, तो सुद्धा आम्ही काल रात्रीच सगळे डिपार्टमेंटला बोलून घेऊन आम्ही पूर्णपणे सॉर्ट आउट केलेली आहेत। 8 पासून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचं काटकोरपणे पालन झालं असेल तुम्हाला दिसेल। आणि आता दुसरा विषय असा आहे की ज्यांच्या स्टेट प्रोटोकॉल आहेत, म्हणजे माननीय आमदार महोदय असो, खासदार महोदय असो, मंत्री महोदय असो, या जजेस असो, त्यांना स्टेट प्रोटोकॉल लागू आहेत। आम्हाला असं नियोजन केलेली आहे की जे कोणी स्टेट प्रोटोकॉल आहे त्यांच्यासोबत 2 ते 3 लोकांच्या व्हीआयपी दर्शन करायला आम्ही नियोजन केलेली आहे। आणि सर्वप्रथम व्हीआयपी 2010च्या शासनाचा GR आहे, त्या GR प्रमाणे मंदिर कमिटीने त्या GR वापरून पूर्णपणे व्हीआयपी दर्शन मंदिर समितीने बंद केलेली आहेत। या व्यतिरिक्त डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली मी सुद्धा याच्यामध्ये परिपत्रक काढलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती असेल की पंढरपूरमध्ये आषाढी महिना सुरू झालेली आहे। आता जवळपास 32 ते 35 लाख वारकरी आणि भाविक आमच्याकडे येणार आहेत। ज्यांचे स्टेट प्रोटोकॉल लागू आहे, माननीय आमदार महोदय असो, खासदार महोदय असो, या मंत्री महोदय असो, जजेस असो, त्यांच्यासोबत 2 ते 3 मॅक्सिमम आतमध्ये अलाव करायला आम्ही नियोजन केलेली आहेत। आणि भाविकांच्या गर्दी लक्षात घेऊन आम्हाला सहकार्य करायला विनंती करतो।